नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे शिक्षक भरती संदर्भात आहे। पवित्र पोर्टलवर नोंदणी ही 20 जानेवारी 2025 पासून होणार आहे। त्या संदर्भात पुणे विभागाने एक पत्र निर्गमित केलेले आहे। ते पत्र काय आहे ते आपण पाहूया। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। चला तर मित्रांनो, काय बातमी जाणून घेऊया। हे जे पत्र आहे ते 16 जानेवारी 2025 ला निर्गमित करण्यात आले होते आणि हे पत्र प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक, तसेच शिक्षणाधिकारी महानगरपालिका, शिक्षण निरीक्षक तसेच प्रशासन अधिकारी यांना हे पाठवण्यात आलेले आहे। आणि याचा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबतचे हे पत्र आहे मित्रांनो। आणि यामध्ये संदर्भ देण्यात आलेला आहे शासन पत्र 10/9/2024, या कार्यालयाचे पत्र 13/9/2024, तसेच शासन निर्णय 14/1/2025, या कार्यालयाचे पत्र 29/11/2023 असे हे संदर्भ देण्यात आले। आणि या पत्रामध्ये काय म्हटले आहे ते आपण पाहूया। उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे। दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरिता शासन निर्णय दिनांक 10/11/2022 नुसार पुढील कार्यवाही करावयाची आहे। संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णय दिनांक 14/1/2025 नुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे। त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी सुरू करण्यात येणार आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो। स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांना ही जी सुविधा आहे ती 20 जानेवारी 2025 पासून त्यांच्या पोर्टलवर जाहिरात नोंद करण्यासंदर्भातची माहिती देण्यात आलेली आहे। आणि ही जाहिरात नोंद केल्यानंतर पवित्र पोर्टलवर नवीन शिक्षकांची जी भरती आहे ती होणार आहे। या पत्रात समोर म्हटले आहे की शासनपत्र दिनांक 10/9/2024 अन्वये दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदेकडील उर्वरित 10% रिक्त पदे पहिल्या फेरीतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले उमेदवार तसेच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा इत्यादी बाबी विचारात घेऊन जाहिरात द्यावयाची आहे। त्यानुसार आपणास दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरिता या कार्यालयात पत्र दिनांक 13/9/2024 अन्वये पुढील आवश्यक कार्यवाहीच्या सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच जिल्हा परिषदांकडील बिंदू नामावली विषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करून देण्याचे कळवण्यात आले आहे। सदर माहिती तात्काळ या कार्यालयात सादर करण्यात यावी। शिक्षक पद भरतीसाठी आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावली प्रमाणित करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र दिनांक 29/11/2023 नुसार यापूर्वी सविस्तर सूचनांद्वारे कळवण्यात आले आहे। पदभरतीची कार्यवाही तात्काळ करावयाची असल्याने आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी संस्थांना याबाबत सविस्तर सूचना देण्यात याव्यात। याबाबत आपणास दिनांक 10/5/10/1/2025 रोजी संस्थांची विभागनिहाय एक्सेल शीट पाठवण्यात आली आहे। सदर एक्सेल शीट अद्ययावत करावी व ज्या संस्थांची बिंदू नामावली तपासलेली नसेल त्यांची तात्काळ बिंदू नामावली तपासणीची कार्यवाही करावी। बिंदू नामावली प्रमाणित करण्याकरिता नोडल अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार तात्काळ विशेष शिबिरांचे आयोजन करून सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची बिंदू नामावली अद्ययावत करून रिक्त पदे भरण्याकरिता सत्वर कार्यवाही करावी। असे पत्र जे आहे ते आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निर्गमित केलेले आहे। आणि या पत्रानुसार दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती ही लवकरच सुरू होणार आहे। त्या संदर्भात जाहिरात मागवण्यात आलेली आहे आणि नवनियुक्त शिक्षकांना लवकरच आनंदाची बातमी ही मिळणार आहे। तर मित्रांनो, माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। धन्यवाद।